रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। शिवाजी महाराज का अपमान हुआ होता तो सांसद की कुर्सी छोड़ देता। उदयन राजे भोसले। राज्यसभा चुनाव जीतने वाले सांसदों का शपथ विधि समारोह बुधवार को संपन्न हुआ। इस अवसर पर सांसद उदयन राजे भोसले ने शपथ विधि के उपरांत जय भवानी जय शिवाजी का नारा लगाया था, जिसके ऊपर राज्यसभा सभापति वेंकैया नायडू ने इस नारे के ऊपर ऐतराज जताया था। छत्रपति शिवाजी महाराज की घोषणा पर ऐतराज जताने से अब एक नया विवाद उत्पन्न हो गया है। इस विवाद पर उदयन राजे भोसले ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि अगर शिवाजी महाराज का अपमान हुआ होता तो मैं सांसद की सीट छोड़ देता। उन्होंने सभी कार्यकर्ताओं से शिवाजी महाराज के नाम पर राजनीति नहीं कराने का आह्वान किया है। सगळ्यांचं स्वागत, नमस्कार। राज्यसभेचं सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर काल जे निवडून आले त्यापैकी मी होतो, मी आहे आणि आमच्या सगळ्यांचा काल शपथविधी झाला। मी माझं शपथ माझी संपूर्ण व्यवस्थितपणे घेतली आणि नेहमीच महाराजांचं नाव घेऊन आजपर्यंत मी कार्य करत आलेलो आहे। त्यामुळं शपथ घेतल्यानंतर त्यांना वंदन केलं। त्यानंतर कुठल्या तरी एका सदस्यांनी आक्षेप घेतला की राज्यघटनेमध्ये असं जी शपथ जेवढी असती तेवढीच घ्यावी लागते, त्याच्या पुढे काही म्हणता येत नाही। त्यावेळेस व्यंकय्या नायडूंनी ते म्हणाले की त्यांना थांबवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, हे कोणाचं घर नाहीये, ही चेंबर आहे, या चेंबरचा चेअरमन अध्यक्ष मी आहे। त्यामुळे रेकॉर्डवरती फक्त यांनी घेतलेली शपथ ती जाईल आणि सगळ्या बाकीच्या जेवढे सदस्य आहेत त्यांना रिक्वेस्ट केलं की कृपया करून कोणी जेवढी शपथ आहे ज्या ज्या भाषेत आपलं तुम्हाला घ्यायची तुम्ही आवश्यक घ्या, पण बाकी काही त्या पुढे जोडू नका। हे राज्यघटनेचा आणि ज्या कुठल्या सदस्यांनी आक्षेप घेतला त्यांनी फक्त सांगितलं की हे राज्यघटनेला धरून नाही। त्यानंतर त्याच्यावरती वाद विवाद अनेकांनी हे केलं। प्रामाणिकपणे सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, या अगोदर शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं। तारीख असेल, तीत असेल, हे असेल, ते असेल, किंबहुना अनेकांनी आम्ही त्यांच्या कुटुंबातले नाही असं म्हणून सांगणार की जर महाराजांचा अवमान झाला असता तर तुम्हाला सांगतो मी काय गप बसणाऱ्यापैकी नाही, राजीनामा तिथल्या तिथंच देऊन टाकला असता। पण जे घडलंच नाही आणि असं त्याचं राजकारणाचं त्याला राजकारणाचं एक अँगल देऊन तर ते लोक जर असं म्हणत असतील की हे असं झालं तसं झालं, तसं काय झालंच नाही। किंबहुना हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याच्या ऐवजी आज महाराष्ट्रात सरकार कोणाचे, शिवसेनेचे, काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आक्षेप घेतला ते काँग्रेसचे का राष्ट्रवादीचे मला माहित नाही, पण ते त्या पक्षातले होते आणि आदरणीय मी म्हणजे जिथं शपथविधी सगळ्यांनी शपथविधीचा डायस होता, आदरणीय पवारसाहेब तिथं समोर बसले होते। आपण त्यांना विचारा, तेव्हा कृपया करून ह्या विषयावरती आता फार चर्चा न करता आणि कुठल्याही प्रकारे
जे घडलं नाही आणि भासवायचं की असं घडलं, असं काय कोणी करू नये ही माझी आपणा सर्वांना आणि सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती। बॉलीवुड कलाकारों पर होगी कार्रवाई। राहुल शेवाले द्वारा गृह विभाग को दिए गए पत्र पर प्रतिक्रिया देते हुए गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि अगर इस मामले में बॉलीवुड कलाकारों के शामिल होने की बात साबित होती है तो उनके ऊपर सख्त कार्रवाई की जाएगी। एजंट म्हणून काम करतायत, ज्यामध्ये बॉलिवूडचे लोक देखील इन्व्हॉल्व आहेत। आपली काय प्रतिक्रिया? राहुल शेवाळेंनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही सर्व माहिती घेऊ। याच्यामध्ये जर मुंबईच्या बॉलिवूडचे जर काही कलाकार अशा प्रकारच्या प्रकारामध्ये जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र पोलीस करेल। सर, ठाण्यामध्ये कोरोनाबाधित पोलिसांसाठी आरक्षित असलेल्या रूममध्ये काही तरुणींनी पार्टी केली आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवलेला आणि मंगळवेढ्यामध्ये जे मी माहिती घेतो या प्रकरणाची ठाण्याची। हाउसिंग वर्क करने वाली महिलाएं और नाका कर्मचारियों की एंटीजन टेस्ट कराने के निर्देश ठाणे जिला पालक मंत्री एकनाथ शिंदे ने दिए हैं। ठाणे शहर के साथ जिले में बढ़ते कोरोना संक्रमण को कुछ हद तक रोकने के लिए यह किया गया है। बड़ी संख्या में घरों में काम करने वाली महिलाएं, नाका कामगार, यह सभी लोग घनी आबादी वाली जगहों पर रहते हैं। ऐसे में अगर वहां कोरोना फैलता है तो प्रशासन के लिए यह चिंताजनक बात होगी। घनी आबादी वाली बस्तियों में कोरोना संक्रमण न फैले, इसीलिए यह कदम उठाना होगा। ठाणे शहरातील कोविडचा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोखण्यासाठी अनेक उपाय ठाणे महापालिकेच्या वतीने योजले जात आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, कोविड टेस्टिंग असेल, सर्व्हिलन्स असेल, त्याचबरोबर अँटीजन टेस्ट असेल, हे सर्व उपाय केले जात आहेत। आज झोपडपट्टी परिसरामध्ये हे कोविडचं प्रमाण थोडं कमी होत असताना जी मोठी गृहसंकुल आहेत त्या भागामध्ये हे प्रमाण वाढताना दिसतंय। त्यामुळे याची काळजी घेऊन, दक्षता घेऊन ज्या घरकाम करणाऱ्या भगिनी आहेत, त्याचबरोबर नाक्यावर प्लंबरचं, सुताराचं, गवंडीचं काम करणारे जे नाका कामगार आहेत, हे मोठमोठ्या गृहसंकुलामध्ये काम करायला जातात आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव त्या संकुलांमध्ये होऊ नये याची दक्षता घेऊन मोठ्या प्रमाणावर मास स्क्रीनिंगची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या सर्व या भगिनींचं, घरकाम करणाऱ्या भगिनींचं आणि त्याचबरोबर नाक्यावर काम करणारे जे कामगार आहेत त्यांचं विनाशुल्क मोफत अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अँटीजन टेस्टमुळे अर्ली स्टेजला जो रुग्ण पॉझिटिव्ह असेल तो आपल्याला ताबडतोबीने कळेल आणि याचा फायदा या कोविडचं प्रमाण आणि याचा संसर्ग कमी करण्यासाठी होईल। नक्कीच यापुढे देखील ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या नक्कीच महापालिका प्रशासनाच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने केल्या जातील। परंतु नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे, प्रशासन आणि शासन आपल्यासाठी, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन नवीन उपाय योजतायत, परंतु आपल्या देखील सहकार्याची आवश्यकता आहे। आपण देखील सुरक्षित राहण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे। या सर्व गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने आपण या कोविडवर आपण कंट्रोल करू शकतो। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।